नमस्कार शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ 18 जुलै अगोदर बघा, कारण की अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय शेतकरी बांधवांसाठी आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आपल्या YouTube चॅनल आपल्या पाहायला सुरुवात केलेला आहे योजना करो लोकप्रिय YouTube चॅनल आता सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। पुन्हा एकदा विनंती आहे, आपण आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय सुद्धा जाणून घेणार आहोत। आणि मागील महिन्यामध्येच माझ्या मते ते 2 महिने झाले वाटते ते GR सुद्धा प्रसिद्ध झालेला होता की शेतकरी बांधवांना फार्मर ID हे अनिवार्य केलेली आहे। आता मी 18 जुलै अगोदर का तर 18 जुलैला म्हणत आहेत की PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे आणि त्या PM किसान योजना असो, नमो शेतकरी योजना असो, पीक विमा असो किंवा आपल्याला जो महाDBT वर कोणताही अर्ज करण्यासाठी अनिवार्य केलेला आहे ती ॲग्रीस्टॉकची शेतकरी नोंदणी म्हणजेच आपण त्याला म्हणतो फार्मर ID। आता त्याची नोंदणी कशी तपासायची, आपण अधिकृत वेबसाईटवर आहोत। ती सुरुवातीस एवढंच सांगतो शेतकरी मित्रांनो की ही जी फार्मर ID आहे ती तुमच्यासाठी अनिवार्य केलेली आहे। त्यासाठी आपण जर अद्यापही नोंदणी केली नसेल तर इथे CSC मध्ये लॉग इन करून म्हणजेच आपण CSC द्वारे काढून घेऊ शकता ऑनलाईनच्या दुकानावर जाऊन। तर अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। आता नोंदणी झालेल्या शेतकरी बांधवांनी काय करायचं आहे चला तर जाणून घेऊ। आता तुम्हाला डायरेक्टली तुम्ही यामध्ये लॉग इन करू शकता। आपल्याला इथं पुढे दिसत आहे की शेतकरी हा जो पर्याय दिसत आहे लॉग इन करा, इथं शेतकरी दिसत आहेत। इथे तुमचा तुम्ही जे काय मोबाईल नंबर दिलता होता तिथे इथे टाकायचा आहे आणि OTP द्वारे तुम्ही इथे लॉग इन करून तुम्ही तुमचं जे ID आहे म्हणजे फार्मर ID ती तुम्ही तपासून घेऊ शकता। आणि नोंदणी स्थिती तपासा, इथे सुद्धा जाऊन तुम्ही नोंदणी चेक करू शकता की तुमची नोंदणी झालेली आहे का नाही। इथे जाऊन तुम्ही नोंदणी स्थिती तपासून जाऊन तुम्ही सुद्धा हे करू शकता। तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आपण जर फार्मर ID काढला नसेल तर आत्ताच काढून घ्या। धन्यवाद।